नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। उदगीर येथील नांदेड नाक्यावर 10 लाखांची विदेशी दारू जप्त, 3 आरोपी टेम्पोसह ताब्यात। उदगीर ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। उदगीर ग्रामीण पोलीस व उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 जुलै रोजी बुधवारी पहाटे धडाकेबाज कारवाई करत 10 लाख रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली आहे। यामध्ये 3 आरोपींना टेम्पोसह पोलिसांनी ताब्यात घेतले। बोलेरो पिकअप टेम्पोमधून गोवा राज्यामध्ये निर्मित झालेली विदेशी दारू नांदेडकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या गुप्त माहितीच्या आधारे बोलेरो पिकअप टेम्पोवर पाळत ठेवून नांदेड नाका उदगीर येथे अवैध विदेशी दारूचा वाहतूक करणारा टेम्पो उदगीर ग्रामीण पोलीस व उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतला असता निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये भरलेल्या गोवा राज्यात निर्मित 150 विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले आहेत। 3 लाखांचा पिकअप टेम्पो व 7 लाखांची विदेशी दारू असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींना अटक करण्यात आली असून उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नाना शिंदे, राम बनसोडे, चेवले, राज्य उत्पादन शुल्कचे केंद्रे पवार यांनी सापळा रचून यशस्वी केली आहे। आज रोजी गोपनीय खबरीने माहिती दिली की देवणीवरून पोलीस स्टेशन उदगीर हद्दीतून अहमदपूर येथे विदेशी दारू जाणार आहे अशा गोपनीय माहितीवरून उदगीरचे एक्साईजचे PI श्री चाटे साहेब यांच्याशी संपर्क करून संयुक्तिकरित्या दोघांनी सदरची कारवाई करण्याचे नियोजन केले। त्यामध्ये गाडीच्या पाठीमागं एक्साईजची सर्व टीम PI सह देवणीहून पाठीमागे लागली आणि गाडी जेव्हा उदगीरच्या हद्दीमध्ये जेव्हा आली तर रात्रगस्तीसाठी असणारी गाडी यांना तात्काळ नांदेड नाका येथे पाठवले। आमच्या उदगीर ग्रामीणची पीटर मोबाईल ज्यावर नामदेव चेवले DBचे कर्मचारी आहेत त्यांची ड्युटी होती आणि ड्रायव्हर लोखंडे यांनी सदरची गाडी अडवली। ती गाडी अडवल्याच्यानंतर आतमध्ये पाहणी केली असता शेतकऱ्यांना ठिबक योजनेचे काळे पाईप त्या गाडीमध्ये होते। त्याच उचलून पाहिले असता त्या आतमध्ये जवळपास विदेशी दारूचे 150 बॉक्स, एका बॉक्समध्ये 12 बाटल्या अशा एकूण 1800 बॉटल, किंमत अंदाजे 6,30,000 रुपये। एक पिकअप वाहन त्याची किंमत अंदाजे 3.5 लाख रुपये। एक निळ्या रंगाची कंपनीचा मोबाईल आणि 11,000 रुपयाचे ठिबक सिंचनचे पाईप असा एकूण 10,10,000 रुपये 1,000 रुपयाचा मुद्देमाल जागीच जप्त करून संयुक्तिकरित्या PI चाटे साहेब व आम्ही व आमचा स्टाफ संयुक्त कारवाई केलेली आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सध्या आमच्या ताब्यामध्ये 3 आरोपी असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चौकशी करून यांच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही 100% प्रयत्न करत आहोत।